नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनेक दिवस उलटले असले तरी हे प्रकरण अद्याप तापलेलंच आहे। या प्रकरणी आतापर्यंत 4 अटक करण्यात आली असून संतोष देशमुख यांचं पोस्टमार्टम रिपोर्टही समोर आलाय। संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। 9 डिसेंबर रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे निर्घृण हत्या करण्यात आली। यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलं असून मुख्य आरोपींसह सर्वांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। याच प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर आले। सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल अथवा एन्काउंटर करेल त्या अधिकाऱ्याला 51 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले। शिवाय 5 एकर जमीन देण्यात येईल अशी अनोखी घोषणा करण्यात आली। एवढंच नव्हे तर मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला 2 लाख रुपये रोख देण्यात येतील असे बक्षीसही माढ्यातील शेतकऱ्यांनी जाहीर केले। संतोष देशमुख यांच्या हत्येला 10 दिवस उलटून गेले तरी या प्रकरणातील मुख्य आरोपींना अद्याप अटक नाही। या मुद्द्यावरून फक्त बीडमध्ये नव्हे तर राज्यभरात संतापाचं वातावरण आहे। पवनचक्कीत 2 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केलाय। यामुळे राक्षसी कृत्याप्रमाणे संतोष देशमुखांचा जीव घेतला गेला असला हा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांचेच राजकारण सुरू असताना सामान्य लोक मात्र न्यायाची मागणी करताना दिसतात। याच दरम्यान आता माढ्याच्या एका शेतकऱ्यांनी अनोखी घोषणा केली। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर जो अटक करेल त्या अधिकाऱ्याला 2 लाख रुपये रोख देण्यात येतील, तर मुख्य आरोपीचा एन्काउंटर करेल अथवा त्याला फाशीपर्यंत पोहोचवेल अशा पोलीस अधिकाऱ्यास 52 लाख रुपये त्याशिवाय 5 एकर बागायत जमीन देण्याची अनोखा घोषणा माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी केले। ते माढा तालुक्यातील वडशिंगे येथील राहणारे असून त्यांनी अशा आशयाचे लिहिलेले प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह पोलीस महासंचालक आदींना शेतकरी बाबर यांनी पाठवले। मात्र यामुळे एकच खळबळ माजले। गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, तो सत्ताधाऱ्यांचा असो की विरोधकांचा। गुन्हेगाराची दहशत संपली पाहिजे, त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना बाबर यांनी व्यक्त केली। पोस्टमार्टम अहवालासमोर दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यांना जबर मारहाण झाल्याचे या अहवालात म्हटले। मारहाणीमुळे शरीरातून अतिरक्तस्राव झाला, शॉकमध्ये गेल्यामुळे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झालाय असा उल्लेख शवविच्छेदन अहवालात करण्यात आलाय। अद्याप या प्रकरणातील मुख्य आरोपीसह 3 जण फरार आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।